नमस्कार मित्रांनो, सह्याद्री विथ महेंद्रमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बोलतोय बुलढाणा जिल्ह्यात जी घटना घडली चिखला गावामध्ये. अक्षरशः त्या घटनेमुळे बहुतांशी आपण असं म्हणू शकतो की खूप काही प्रश्न हे उत्तरित जे होते ते अनुत्तरितच्या दिशेने वळालेले आहेत. काय काय अँगल आहे, दोन्ही पक्षाच्या बाजू आपण ऐकलेल्या आहेत. आता हा विषय पुढं अजून वाढतोय, त्याबद्दलही आपण बोलणार आहोत. परंतु ज्यावेळेस सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचा विषय येतो, बातम्यांचा विषय येतो, त्यावेळेस जी सत्यता आहे आणि जो सांगतोय न्यूज त्याच्या अँगलवरनंही भरपूर गोष्टी कळतात. तेच आपण जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. वैचारिक गोष्टी आपण जास्त मांडतोय आपल्या व्हिडिओजमधनं, त्यामध्ये तुम्हीही सहभागी होऊ शकतात कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून. सो जास्त विलंब न करता आता आपण चालू करूया. थोडक्यात सांगतो, चिखला या गावामध्ये काय घडलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये. तर एक गाव आहे चिखला, तिथे सार्वजनिक जागा आहे, त्याच्या मधोमध शिवाजी महाराजांचा पुतळा हा 1 तारखेला 2 तारखेला बसवण्यात आला. त्या गावाचं आता पहिलं तर त्या गावामध्ये जनसंख्या ही मराठा कमी आहे, वंजारा हा समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यानंतर तिथले जे सरपंच आहेत आणि जे बाकी समाज आहे किंवा गावातले त्या मंडळींनी असं ठरवलं की तो पुतळा मध्यभागी नकोय, तो कुठेतरी दुसरीकडे हलवू. आणि त्यानंतर ते हलवल्यानंतर 5-6 तारखेला ती नकार देण्यात आला, ज्यांनी हा पुतळा बसवला होता. आणि त्यांच्या नकारानंतर हे प्रकरण पंचायत समिती स्टेजवर गेलं. तिथून त्यांना आदेश मिळाले की हा पुतळा हलवावा. आणि त्यानंतर जे काही झालं ते पूर्ण समाजासमोर आहे. आणि ते जे घडलं त्याच्यातूनच आज पूर्ण महाराष्ट्रभर चिखला गावाचं आणि तिथे जे काही प्रकरण घडलं त्याबद्दल तीव्र शब्दात नाराजी आहे, रोष आहे लोकांमध्ये. हे सर्व बघता आता आपण बाजूकडनं बोलतोय की जी पीडित आहे, जी मुलगी आहे, तिने तिथून पुतळा हलवून देणार नाही असं तिने जी ठाम भूमिका घेतली त्या ताईंबद्दल. कारण त्या ताईंचं ज्यावेळेस आता व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्यामध्ये अक्षरशः त्या ताईला म्हणजे वाघीणच म्हणू आपण, मराठा समाजाची, शिवाजी महाराजांची, मराठा समाजापेक्षा शिवाजी महाराजांची वाघीण, मावळीन असं जरी म्हटलं आपण तरी त्यात गैर ठरणार नाही. तिने पुतळा काढताना ज्यावेळेस जमाव आला, व्हिडिओमध्ये आपण जो बघतोय की खूप मोठा जमाव हा आलेला होता. आणि तो जमाव ज्यावेळेस पुतळा ओढण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत होता त्यावेळेस त्या ताई सामोऱ्या गेल्या. त्या ताईंना अक्षरशः मारहाण झालेली आहे, त्यांचे कपडे फाटलेले आहेत, हे सर्व व्हिडिओमध्ये दिसतंय. आणि त्यानंतर पोलिसही तिथे आले, पोलिसांनीच्या देखत हे सर्व झालं. त्यानंतर पूर्ण ही जी गोष्ट आहे ती मीडियामध्ये पसरली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील असू द्या, तिथले संजय गायकवाड आमदार असू द्या बुलढाण्याचे, हे सर्व पक्ष नेते, संघटना नेते विविध प्रकारच्या, ते सर्व तिथे पोहोचले. त्यानंतर त्यांनी अश्वरूढ शिवाजी महाराजांचा पुतळाही स्थापन केला. आणि आता आपण जे बाईट्स बघतोय त्यामधनं ती महिला म्हणजे ती ताई वाघीण अजूनही पुतळ्यासमोरच आहे. कारण तिचं म्हणणं आहे की यांनी पुतळा काढण्यासाठी विशिष्ट समुदायाच्या लोकांनी भरपूर प्रयत्न केले, शिवीगाळ केली. या सर्व गोष्टी आता घडतायत. ही झाली यांची बाजू. त्यावर खूप इन्फ्लुएन्सर असंही झालं की इन्फ्लुएन्सर का बोलत नाहीये, जे हिंदू संघटना होती त्या का याच्यावरती भाषण करत नाही, भाजपचे लोक का याच्यावरती बोलत नाहीये, जे सदैव हिंदुत्व हिंदुत्व करत असतात. सो हे सर्व बघितलं तर निश्चितच बोलणं, संविधानाने, भारताच्या संविधानाने प्रत्येकालाच अधिकार दिलेला आहे आपलं मत मांडण्याचा. परंतु ते मत कुठल्या गोष्टींवर मांडायचं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि ह्या विषयाबद्दल खरंच जे आपल्या समाजात हिंदू धार्मिक लोक आहेत त्यांनी निश्चितच आपलं मत मांडलं पाहिजे. कारण फक्त मुस्लिम हिंदू न करता, कारण ह्या गोष्टी कशा घडतायत याचीही पुनरावृत्ती ना होऊ यासाठी बोलणं गरजेचं आहे. शेवटी वंजारा समाजही हिंदू आहे आणि हिंदू मराठा हिंदू. सो हे सर्व ह्या दोन समाजामध्ये त्या गावात का घडलं याचीही शहानिशा केली पाहिजे. हे झालं त्या मुलीच्या बाजूने. त्यानंतर जो दुसरा पक्ष आहे त्यांचंही असं म्हणणं आहे की आम्ही जागा कोपऱ्याला देत होतो, आम्ही दरवर्षी शिवाजी महाराज यांचं म्हणजे जयंती ही उत्साहाने साजरी करतो. निश्चितच त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो समज पसरवला जातोय की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध झाला तो चुकीचा आहे.
परंतु आता हे जेव्हा स्टेटमेंट येतं त्यावेळेस निश्चितच कुठेतरी हा दुसरा पक्ष बोलताना किंवा त्यांच्या जे काही गोष्टी झाल्या त्या एक्झिक्यूट करताना त्यांना कुठेतरी इश्यू आलेला दिसतोय असं मला वाटतंय. कारण त्यांनी ते प्रकरण व्यवस्थित हाताळायला पाहिजे होते. आपण विश्वासही करू की शिवाजी महाराज यांना कुणी विरोध करणारा या महाराष्ट्रात तरी नाहीये, या देशात तरी नाहीये. कुठलाच समाज, मला तरी ठाम भूमिका आहे की कुठलाही समाज शिवाजी महाराजांना विरोध करणार नाही, कारण त्यांचं तेवढं कार्य आहे. परंतु आता आपण जेव्हा जातो की चुकलं काय, तर मला तर वाटतंय प्रथमदर्शनी की ह्या जी चिखला गावातली जी पार्टी आहे सत्तेतली, सरपंच आणि बाकीचे लोक, त्यांचं निश्चित जर त्यांची मानसिकता होती की पुतळा बसवायचाच आहे परंतु तुम्ही साईडला बसवा कारण बाकीचे कार्यक्रम झाले पाहिजे, तर तुम्ही ते व्यवस्थित हाताळूही शकत होता, व्यवस्थित जागाही आधी करून देऊ शकत होता. परंतु तुम्ही ज्यावेळेस एवढी लोक घेऊन पुतळा काढण्यासाठी का आले? कारण तुम्हाला हटवायचा होता. त्या भगिनीने जर म्हटली होती की इथंच पुतळा पाहिजे तर त्या पद्धतीने तिच्याशी व्यवस्थित संभाषण, व्यवस्थित समजून सांगणे, ह्या गोष्टी का घडल्या नसाव्यात. आणि जर घडल्या असतील तर त्या का उपयोगी ठरल्या नाही, का त्या मुलीच्या डोक्यामध्ये गेल्या नाही, हे सर्व बघण्यासारखी गोष्ट आहे. निश्चितच आता तुम्ही कितीही फिरवा फिरवी करा, कारण शेवटी मराठा समाजाच्या बहुतेक संस्था असू द्या, मनोज जरांगे पाटील असू द्या, हे सर्व तिथे जाऊन आलेले आहेत. त्यांनीही प्रखर शब्दामध्ये या गोष्टीची निंदा केलेली आहे आणि आता निंदा केल्यानंतर भरपूर ओघ वाढलेला आहे. त्याच पद्धतीने आता बंजारा समाजातल्याही काही महिला पुढे आलेल्या आहेत की नाही, तिने स्वतःचे कपडे फाडले. तर हे कुठेतरी म्हणजे मला बीड जिल्ह्यात जी घटना घडली होती संतोष देशमुख यांच्या हत्येची, त्यानंतर ज्यावेळेस विरोध होत होता त्यावेळेस मध्येच एक अभिनेत्री होती, तिचं नाव आलं, तिने लगेच पत्रकार परिषद घेतली. ह्यासारख्याच गोष्टी मला जाणवत आहेत. कारण ज्यावेळेस वाल्मिक कराड यांच्या समर्थनार्थ रस्त्यावरती हे चालू होतं आंदोलन, त्यावेळेस लेडीज काय काय बोलत होत्या, तो देव हे. परंतु शेवटी आता कायद्याच्या कचाट्यात जर चुकीचा घटना घडली तर घडलीच पाहिजे, म्हणजे त्याच्यावर हे झालंच पाहिजे. जे काही आरोप निश्चित होऊन जी काही सजा होईल ती व्हायलाच पाहिजे. परंतु त्यासाठी डिफेंड करण्यासाठी बायांचं प्रमाण ह्या पद्धतीने येणं आणि समाजामध्ये काहीतरी बोलणं, हे मला तरी कुठं पटत नाहीये. शेवटी एखादी मुलगी स्वतःचे कपडे का फाडेल, आणि तेही शिवाजी महाराज यांचा पुतळा काढण्यासाठी न काढण्यासाठी. कारण तुम्ही तिथे पुतळा काढायलाच गेला होता, तुम्ही काय तिच्या घरावरती पर्सनल कामांसाठी नव्हता गेलेला की तिचं घर तोडत होता त्यामुळे ती स्वतः कपडे फाडेल. निश्चितच मला ह्या ज्या काही आता ऐकू येतंय ते निश्चितच तथ्य वाटत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय ह्या सर्व गोष्टींबद्दल, ह्या सर्व प्रकरणाबद्दल? आणि आता पुढं भविष्यात अजून काही हे प्रकरण हे झालेलं नाहीये, कारण जे आरोपी होते त्यांना अटक झालेली आहे. आता भरपूर पोस्ट सोशल मीडियामध्ये फिरत असतात, शेवटी उचलली जीभ लावली टाळूला, त्याप्रमाणे नाही, परंतु त्याची सत्यता आणि त्याचा परिणाम समाजामध्ये कसा होईल हेही बघणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतंय मेन ह्या विषयाबद्दल? वैचारिकतेने तुमचेही विचार नक्की कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.